नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आपलं काम करत बसलेला असतो तेव्हा त्याला ईश्वरीची आठवण झालेली असते. ईश्वरी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात. ज्या वेळेला तो तिला वाचवायला गेलेला असतो गुंडांच्या तावडीमधून, तेव्हा त्याने रागाच्या भरामध्ये आपलं ब्लेझर काढून दुसरीकडेच फेकून दिलेलं असतं. तेव्हा ईश्वरी जाते, त्याचं ब्लेझर घेऊन येते आणि त्याला घालायला सुद्धा मदत करते. त्याचबरोबर त्याचा हात पकडून आता गाडीजवळसुद्धा घेऊन येते. तेव्हा बोलत असताना तिची ओढणे हवेने अर्णवच्या चेहऱ्यावरती उडालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी नमूला आणि आकाशला आपल्या हाताने मिठाई भरवते तेव्हा अर्णवसुद्धा तिथे येतो. पण अर्णवला ईश्वरी हाताने मिठाई भरवायला खूपच जास्त लाजत असते. तेव्हा ती इथे अर्णवच्या हातामध्ये मिठाई ठेवते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरीची फार आठवण आलेली असते. तेव्हा त्याला काही राहवत नाही, तो लगेचच ईश्वरीला फोन करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की 1 मिनिट हां, माझा फोन आला आहे. आणि ती आपला फोन घेऊन आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे राकेशचे डोळे मोठे झालेले असतात. पण ईश्वरी राकेशकडे बघतसुद्धा नाही, तेवढा मान ती त्याला देतच नाही. ती सरळ आपल्या रूममध्ये येते. बघते तर काय, अर्णवचा फोन आलेला असतो. अर्णवचा फोन आल्यानंतर इथे ईश्वरीला फारच रडायला आलेलं असतं. तिच्याबरोबर ऑफिसमध्ये जे काही घडलेलं असतं, म्हणजे कुणीतरी बाहेरून कडी लावून घेतलेली असते आणि त्याच पद्धतीने राकेश ज्या पद्धतीने वागलेला असतो, तेव्हा इथे कुठे ना कुठेतरी ती मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. राकेश कितीही चांगला माणूस आहे असं दाखवत असला तरीसुद्धा तो एक माणूस आहे आणि आता त्याच्याबरोबर आपण रूममध्ये फसलोय ही कल्पनाच तिला सहन होत नाही आणि म्हणूनच ती घाबरलेली असते. तिचा आवाजसुद्धा घशातून आता फुटत नसतो, तिला रडू येत असतं. तेव्हा इथे अर्णव तिला विचारतो की मी सिंदूर, काय झालं, कुठे गेली होतीस तू? तू खूपच जास्त बिझी आहेस का? किचन क्लाउड सुरू केलंच वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, अजून तरी नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मी तुला सकाळी मेसेज केला होता, पण तू मेसेज बघितलासुद्धा नाहीस, रिप्लायसुद्धा केला नाहीस. मला वाटलं किचन क्लाउड सुरू झालं की काय, म्हणून तू बिझी आहेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, जागाच बघतोय, अजून जागासुद्धा सापडलेली नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो का, जागा बघायला गेली होतीस का? तुला काही हेल्प वगैरे हवी आहे का माझी? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको सर, आधीच तुम्ही किती मदत करताय माझी, तुम्हाला उगाच त्रास कशाला. मी गेले होते ना 1-2 ठिकाणी जागा बघायला, पण अजून काही सापडलेली नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, कोण नम्रता आली होती का सोबत, की आई आल्या होत्या? तेव्हा इथे इशू म्हणत असते, नाही ना सर, ते शेजारचे राकेश जे आहेत ना, ते सोबत आले होते. तेव्हा इथे ते वकील आहेत ना, मला काही लीगल प्रोसिजर वगैरेसुद्धा समजावून सांगणार आहेत, जे आता आपल्याला जागेसाठी लागणार आहेत ना त्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो, अच्छा, राकेश जे आले होते का सोबत? तेव्हा त्याला प्रश्न पडतो. तो म्हणत असतो, पण तुझी मदत करण्यासाठी ते राकेशजी काय येत आहेत? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, अहो ते करतात मदत, आणि तसंही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना ज्या मला माहिती नाही आहेत. मग ज्या लीगल प्रोसिजर वगैरे आहेत ना, ते मला समजून सांगतात. ते वकील आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्यातली बरीचशी माहिती आहे. मला इतकं माहिती नाही आहे ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यात काय एवढं, आणि लीगल प्रोसिजर वगैरे ते गुगलवरती सुद्धा सर्च केल्यानंतर येतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, पण मला माहिती नाही आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला माहिती नाही तर मला विचारायचं ना. नाही नाही, ठीक आहे, मी तुझी मदत करायची नाही आहे, बरोबर ना, म्हणूनच तू मला फोन करत नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, अहो तुम्हाला बाकीची किती कामं असतात, या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तुम्हाला कशाला त्रास देऊ ना. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मग कशी सुरुवात चालली आहे किचन क्लाउडची, व्यवस्थित तयारी सुरू आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी तुम्हाला मेसेज करून सांगू का? तेव्हा अर्णव म्हणतो, फोनवरती सांगितलंस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे ईश्वरीला खरं तर रडायला येत असतं. तिला आता अर्णवला सगळं काही सांगायचं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं मिस इंदौर, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, सगळं काही ठीक आहे, नका काळजी करू. तेव्हा अर्णव म्हणत असतो, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर? तेव्हा अर्णव म्हणतो, ते ताई प्रेग्नंट आहे. तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. ईश्वरी म्हणते, काय,
अंजलीताई प्रेग्नेंट आहेत. अरे वा, हे तर खूप बढिया न्यूज आहे. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन सर. तेव्हा अर्णव म्हणत असतो की माझं अभिनंदन करतेस, पण तुला ताईला भेटायला यायचं नाही आहे का? अगं ताई तुझी आठवण काढत होती. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर म्हणजे किती महिने झाले? तेव्हा अर्णव म्हणतो की मला नाही माहिती किती महिने झाले. तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर अहो असं काय करताय? 3 महिने झाल्याशिवाय बाहेर कुणाला काही सांगायचं नसतं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे का सर? तेव्हा अर्णव म्हणतो आता मला कुठे माहिती आहे किती महिने झालेत ते. तू ताईच्या जवळची आहेस ना, मैत्रीण आहेस तू, म्हणून तुला सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते सर 3 महिने झाल्याशिवाय बाहेर कुणालाच सांगायचं नसतं. जी जवळची माणसं असतात ना त्यांनाच सांगायचं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो ठीक आहे ना मग, तू सुद्धा आहेस की जवळची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय सर? तेव्हा अर्णव म्हणतो अगं म्हणजे तू आहेस ना इथे आता ताईच्या जवळची, म्हणून तुला सांगितलं, बाकी कुणाला सांगितलेलं नाही आहे. तेव्हा तू येतेस ना भेटायला ताईला? तेव्हा ईश्वरी म्हणते सर येईन येईन, मी नक्की भेटायला येईन. तेव्हा अर्णव म्हणतो येईन येईन काय, उद्याच ये ना भेटायला. तेव्हा ईश्वरी म्हणते उद्याच? तेव्हा अर्णव म्हणतो हां, उद्याच ये ना ताईला भेटायला. तू जर ताईला भेटायला आलीस तर तिला खूप बरं वाटेल ना तुला भेटून. तशीही ती तुझी आठवण काढतच असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते बरं ठीक आहे सर, उद्या मी अंजली ताईंना भेटायला येते. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर? तेव्हा अर्णव म्हणतो अगं लवकर ये, ताई तुझी वाट बघेल म्हणून म्हणतोय, वेळेवरती ये हो. तेव्हा ईश्वरी म्हणते बरं सर ठीक आहे, मी येते उद्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो आणि तू काय माझी मदत घेणार नाही आहेस, पण तरीसुद्धा मी सांगतोय तुला जर कसली मदत लागली ना तर मला सांग. त्या राकेशजींना विचारायची अजिबात गरज नाही आहे आणि लीगल प्रोसिजर वगैरे त्यासाठी मी तुला हेल्प करेन, असं अर्णव आता म्हणत असतो. त्याला अजिबात ही गोष्ट आवडत नसते की प्रत्येक गोष्टीमध्ये इथे ईश्वरीला तो राकेश मदत करत असतो. तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो की उद्या लवकर ये, ताई वाट बघते. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या घरी जायला तयार झालेली असते, ते सुद्धा इथे अंजलीला भेटायला. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर अर्णव म्हणत असतो की राकेशजी पण ते काय हेल्प करतील, मिस इंदोरला मी आहे ना, माझ्या इंदोरला फक्त मी हेल्प करणार, बाकी कुणीही नाही. तेव्हा इथे अर्णवने ठरवलेलं असतं की आता कोणाची मदत घ्यायची नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की जावई बापू आता तुमची जबाबदारी वाढली हां, आता तुम्ही अंजलीला थोडा वेळ देत जा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो हो मामा, म्हणजे आता मी सुद्धा ठरवलं आहे की कामाचं जे आता वर्क आहे ना ते खूपच जास्त आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की वर्कलोड थोडा कमी करावा. मी सुद्धा त्याच्याकडेच लक्ष देतो आहे, काम थोडं कमी करण्याचा विचार करतो आहे. तेव्हा इथे आता मामांना ते खरंच वाटत असतं असं राकेशला वाटतं, पण मामांना माहिती आहे राकेश इथे खोटी खोटी उत्तरं देतो आहे. त्यानंतर इकडे अंजली म्हणते आकाश काय झालं रे, कारण आकाश थोडा उदास बसलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते आकाश सगळं ठीक आहे ना, तू का शांत शांत? तेव्हा आकाश म्हणतो नाही काही नाही, आपले डेलीचे जे क्लायंट आहेत ना त्यांच्याबरोबर मीटिंग आहे, त्याचाच थोडासा विचार करतो आहे, बाकी काही नाही. त्यानंतर तिथे अर्णवसुद्धा येतो. तेव्हा अंजली म्हणत असते हे काय चिंटू, तू ऑफिसला जायला अजून तयार झाला नाहीस का? तेव्हा अर्णव म्हणतो नाही ताई आज नाही गेलो गं, आज मला थोडं बरं वाटत नाही आहे. इथे बॉडी पेनसुद्धा होतं आहे, हेटिक आहे खूप आणि त्याच्यामुळे डोकं वगैरे दुखतं आहे. तेव्हा आज मी घरूनच थोडा वेळ काम करणार आहे, नंतर बरं वाटल्यावरती बघू. तेव्हा अर्णवला बरं वाटत नाही आहे, तो ऑफिसला येणार नाही, म्हणून आता आकाश त्याला विचारत असतो की मी ऑफिसला चाललो आहे, आपले दिल्लीचे क्लायंट येणार आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहेत, त्याचं काय करू? तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, मीटिंग सुरू झाल्यानंतर तू मला कॉल कर, मी तुम्हाला ऑनलाईन जॉईन करतो, मग तर चालेल ना? तेव्हा इथे आता आकाश म्हणतो ठीक आहे आणि तो अजून काहीच बोलत नाही. तो सरळ उठतो आणि आपलं ब्लेझर वगैरे घेऊन अंजलीला आणि इथे जीजूंना बाय करून तो सरळ निघून जातो. आकाश त्याच्या वडिलांना म्हणजे मामांना आणि इथे अर्णवला दोघांनासुद्धा बाय म्हणत नाही, कारण ते दोघेजणं काहीतरी बोलत असतात आणि आकाश आल्यानंतर गप्प बसत असतात. तेव्हा आकाश विचारतो काही टेन्शन आहे का? तेव्हा अर्णव आणि मामा दोघेही त्याला सांगत नाही. तेव्हा इथे आकाशला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं.
त्यामुळे इथे तो जाताना अर्णवला आवाज देत नाही. तेव्हा राकेश आता अर्णवकडे बघत असतो. तेव्हा अर्णवच्या चेहऱ्यावरती असे एक्सप्रेशन असतात की मला माहिती आहे की आकाश का रागवला आहे आणि त्याचा आता रागसुद्धा घालवायला हवा, याचा विचार आता अर्णव करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा राकेशला विचारतात की जावई बापू, अहो तुम्ही कोर्टामध्ये जाता ना? तेव्हा राकेश म्हणतो, मामा अहो मी वकील आहे, मग कोर्टात नाही जाणार तर कुठे जाणार? तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही ते ठीक आहे, पण ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्या नंदू ड्रायव्हरची केस हो. नंदू ड्रायव्हर म्हणत होता की तुम्ही त्याला कोर्टामध्ये भेटतच नाही, म्हणून म्हणून मी विचारलं की तुम्ही कोर्टात जाता की नाही. तुम्ही जर जाता तर आपल्या नंदू ड्रायव्हरची केस का बघत नाही? तुम्ही त्याला भेटतच नाही जावई बापू. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही आता मामा, अहो हायकोर्टामध्ये जातो मी. हायकोर्ट किती मोठा आहे ना, ते बघायला या एकदा, मग तुम्हाला कळेल की किती मोठं कोर्ट असतं ते. नाहीतर तुम्ही एक काम करा, मला नंदू ड्रायव्हरची केस काही घ्यायला जमणार नाही आहे, मी माझ्या मित्राला घ्यायला सांगतो, मला नाही जमणार. तेव्हा मामा म्हणतात, अहो पण आता तुम्ही कितीतरी इथे गरीब लोकांची मदत करता, मग आपल्या नंदू ड्रायव्हरची मदत तुम्ही का नाही करत? तुम्ही तुमच्या मित्राला कशाला सांगताय? तुम्हीच करा ना त्याची मदत. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नको मामा, खरंच मी केली असती मदत, पण कसं आहे ना, मला खूपच जास्त काम आहे हो, म्हणजे खूपच जास्त वर्क आहे, तेव्हा मी त्यांची मदत करू नाही शकणार, म्हणून मी म्हणतोय. तेव्हा इथे मामा आता गप्पच बसतात. तर अर्णवलासुद्धा राकेशच्या बोलण्यामध्ये कळत असतं की तो खोटं बोलतोय म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुम्ही इथे राकेश नाईकला ओळखता का? राकेश नाईक, तुम्ही सिंदोर म्हणजे ईश्वरीच्या शेजारी राहतात, राकेश नाईक. तेव्हा इथे राकेश आता म्हणत असतो की हो हो ओळखतो ना, खूप चांगला माणूस आहे, खूपच हुशार वकील. आमचं रोजचं भेटणं नाही होत, पण कधी कधी कॅन्टीनला चहा प्यायला आमची भेट होते. म्हणजे वयाने तसा लहान आहे, पण बाप माणूस, खूपच जास्त चांगला माणूस आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता स्वतःचीच इथे तो आता लाल करत असतो. खूप चांगला माणूस, खूप हुशार माणूस, असं आता स्वतःलाच म्हणून घेत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीचा फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट हा, आणि तो फोनवरती बोलायला बाजूला आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हां मी सिंदोर, बोल ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, काल रात्री मला कुणीतरी पाटील म्हणून फोन केला होता आणि ते म्हणत होते की तुम्हाला किचन क्लाऊडसाठी जागा हवी आहे ना, उद्या तुम्हाला 2 जागेंचा ॲड्रेस देतो म्हणून असं म्हणाले. तुम्ही त्यांना नंबर दिलात का माझा? त्यांना कसं माहिती की मला किचन क्लाऊडसाठी जागा हवी? तुम्ही नंबर दिला होतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कशाला नंबर देऊ? तूच मला सांगितलेस ना की मदत करायची नाही म्हणून, मग मी कशाला नंबर देऊ तुझा? मी नाही नंबर दिला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, अहो बोलण्यावरून चांगला माणूस वाटला, म्हणून मला वाटलं की तुम्ही नंबर वगैरे दिलात की काय मला जागा शोधण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही मी असं काही नाही केलं आहे. बरं ते सगळं जाऊ दे, तू आज येणार होतीस ना ताईला भेटायला? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर मी येणार होते, पण थोडा उशीर होणार आहे. ते येणार आहेत ना मला भेटायला किचन क्लाऊडच्या जागेसाठी बोलायला. ते सरसुद्धा इथे येणार आहेत, पाटील सर, त्याच्यामुळे मला यायला थोडा उशीर होईल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तुला दिलेली वेळ पाळता येत नाही का? तू नेहमी असंच करतेस, तू कधीच इथे वेळेवरती येत नाहीस. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे बघ, मला ते काही कळत नाही आहे, ताई वाट बघते, तू लवकरात लवकर ये. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव म्हणत असतो की ताई वाट बघत्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो हो, पण मी येणार आहे, पण थोडासा वेळ लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, दिलेल्या वेळेत यायचं असतं, असं कधीही यायचं नसतं, कळलं ना? तेव्हा वेळेवरती ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर मी येते, एवढं काय त्याच्यामध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो, एवढं काही त्याच्यामध्ये नाही, मी कधीपासून वाट बघतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं ताई कधीपासून वाट बघते, तेव्हा तू लवकर ये, बाकीचं भांडण आपण नंतर करूया. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की मी सुद्धा आता निघतो, मलासुद्धा उशीर होतोय. तेव्हा मामा म्हणतात, अहो हे काय जावई बापू, लगेच कुठे निघालात तुम्ही? आत्ताच म्हणालात ना की अंजलीला वेळ द्याल म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो, अहो मामा किती प्रश्न विचाराल, इतके प्रश्न तर माझी बायकोसुद्धा मला विचारत नाही. आता काम आहे म्हटल्यानंतर ते तर करायलाच हवं ना. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो. तो म्हणत असतो की ताई मी सिंदोर येते तुला भेटायला. तेव्हा अंजली म्हणत असते, हो का, अरे वा, म्हणजे ईश्वरीसुद्धा येते, आज तुझंसुद्धा डोकं दुखतं आहे, तूसुद्धा घरीच आहेस, काय मस्त कोइन्सिडन्स आहे ना हा.
तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझं तर डोकं दुखतंय, मला बरं वाटत नाही आहे, म्हणून मी थांबलो आहे घरी. ईश्वरी आता येणार आहे अंजलीला भेटायला. राकेशला कळल्यानंतर राकेश लगेचच तिथून पळ काढतो. कारण जर ईश्वरीने त्याला बघितलं तर हंगामा होणार त्याला माहिती असतं. तेव्हा इथे अंजली अर्णवला हसत असते. तिला कळलेलं असतं की ईश्वरी येणार आहे, म्हणूनच अर्णव ऑफिसला गेला नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की बघतेस ना अंजली, म्हणजे आता ईश्वरी येणार म्हणून अर्णव घरी राहिला आहे आणि आपल्याजवळ खोटं बोलतो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता पाटीलची वाट बघत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं ईशू कधीपासून इथेच उभी आहेस? अगं चल ना, येतील ते पाटील. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही का आई, म्हणजे त्यांना कसं कळलं की आपल्याला किचन क्लाऊडसाठी जागा हवी आहे म्हणून, आणि मग त्यांनी बरोबर फोन केला. तेवढ्यातच इथे मला बघायचंच आहे की ते कोण आहेत ते, आणि त्यांना कसं कळलं ते सुद्धा विचारायचं आहे. तेव्हा तिथे पाटील येतात आणि म्हणतात की नमस्कार मॅडम. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हीच पाटील का? तेव्हा तो म्हणतो, हो मीच पाटील आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हाला माझा नंबर कसा काय मिळाला, आणि आम्हाला किचन क्लाऊडसाठी जागा हवे हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा इथे साहेबांनी सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुठल्या साहेबांनी? तेव्हा पाटील म्हणतो, साहेबांनी म्हणजे माझ्या साहेबांनी. तुम्ही काही काही ठिकाणी जागा बघायला गेला होतात ना, मग त्याची चर्चा सुरू होती की तुम्हाला किचन क्लाऊडसाठी जागा हवी आहे म्हणून. मग आमच्या साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊन मदत करा म्हणून. तिथूनच आम्ही तुमचा नंबर घेतला आणि मग तुम्हाला जागा हवी आहे म्हणून आम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का? मग तुम्ही आता जागा बघितल्या आहेत का? तेव्हा इथे पाटील म्हणतात, हो 2 जागा मी बघितल्यात. तुम्हाला त्या दोन्ही जागेंचे ॲड्रेस देतो. तुम्ही त्या जागा बघून घ्या आणि त्यातली कुठली जागा आवडली आहे ना, ते फायनल करा. तेव्हा इथे पाटील म्हणतात, आणि लीगल प्रोसिजरचं सगळं केलंत का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ना सर, म्हणजे मला जमत नाही ना त्यातलं काही, म्हणून मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच तो म्हणतो पाटील, त्याच्यामध्ये काय एवढं लीगल प्रोसिजर, हल्ली सगळं ऑनलाईनसुद्धा होतं. तुम्ही फक्त एक काम करा, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ना ते तुम्ही मला द्या. मी सगळी प्रोसिजर ऑनलाईन करतो. तुम्हाला फक्त जाऊन किचन क्लाऊड सुरू करायचं आहे. तुम्हाला त्यासाठी लायसन्स लागेल ना, त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे द्या. मी सगळं काही करेन. तेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स देताय ना? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, या ना या, आतमध्ये या. तुम्ही खूप मदत करताय आमची. ईश्वरी तर म्हणते, ते नाही का दिव्यामधून इथे जिन बाहेर यावा आणि त्याने कशी मदत करावी, तशी तुम्ही मदत करताय आमची, असं आता ईश्वरीला वाटत असतं. जिने आल्यासारखं वाटत असतं. पण ईश्वरीला कुठे माहिती आहे, तिचा खरा जिने तर इथे अर्णवच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव पाटीलला फोन करतो आणि म्हणतो, काम झालं का? तेव्हा इथे पाटील म्हणतात, हो सर, काम तर झालं. आता वहिनींसाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, पाटील काय बोलतोयस तू हे? तेव्हा तू वहिनी काय म्हणतोयस तिला? ती माझी फक्त फ्रेंड आहे. तेव्हा पाटील म्हणतो, बरं बरं, फक्त फ्रेंड तर फ्रेंड, म्हणून तर तुम्ही तुमच्या फ्रेंडसाठी काल रात्रभर मला जागा शोधायला लावत होतात ना. मग आता केली आहे मी सगळी त्यांची व्यवस्था व्यवस्थित, आणि त्यांचं कामसुद्धा इथे लायसन्सचं वगैरे मीच करणार आहे. ते ऑनलाईन सगळं करून देतो. ते काम थोडं वेगळं आहे, पण मी सगळं करेन. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणून तर ते काम तुला दिलं आहे ना, कारण मला माहिती आहे तूच ते काम व्यवस्थितरित्या करून देऊ शकतोस. तेव्हा इथे आता अर्णव ते सगळं बोलत असताना तिथे अंजली आलेली असते. तेव्हा अर्णव इथे आपल्या मनातच म्हणत असतो की वहिनी. तेव्हा अंजली म्हणते, कोण वहिनी? अर्णव म्हणतो, कोण वहिनी? तेव्हा अंजली म्हणते, आता तूच म्हणालास ना वहिनी म्हणून. तो म्हणतो, नाही गं ताई, मी तसं काहीच बोललेलो नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं बाबा ठीक आहे, चल हे घे, तुला बरं वाटत नाही आहे ना, म्हणून मी काढा केला आहे. आपल्याला कसं आजी लहानपणी काढा करून द्यायची, तसाच थोडा कडू काढा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मला नको. तेव्हा अंजली म्हणते, नाही तुला प्यावंच लागेल, आणि तू जर नाही प्यायलास ना तर मी ईश्वरीला फोन करून सांगणार, मग चालेल का? तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर लगेचच घाबरतो. इथे अंजलीच्या हातातून तो लगेचच काढ्याचा ग्लास घेतो आणि इथे काढा प्यायला सुरुवात करतो. म्हणजे फक्त अंजली म्हणते की ईश्वरीला फोन करून सांगते, तेवढ्यातच इथे अर्णव संपूर्ण काढा एका सेकंदामध्ये पिऊन टाकतो. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा, म्हणजे मी फक्त ईश्वरीचं नाव घेतलं तर तू लगेच संपूर्ण काढा संपवून टाकलास. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे ही. इतका घाबरतोस का तिला? तेव्हा अर्णव म्हणतो, तिला घाबरत नाही मी, पण ती उगाचच इथे बडबड बडबड करेल, तिच्या बडबडीला घाबरतो ना म्हणून.
तेव्हा इथे आता लवकरच ईश्वरी येणार आहे तेव्हा अर्णव खुश असतो. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे अर्णवने आता ईश्वरीसाठी एक बॉक्समध्ये गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा ईश्वरी तो बॉक्स उघडते आणि त्याच्यामध्ये एक चावी असते. तेव्हा ती चावी आता ईश्वरी आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, सर ही कसली चावी आहे? तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुझ्या किचन क्लाउडची ही चावी आहे. तेव्हा ईश्वरीला सगळ्यात जास्त आनंद होतो. ती म्हणते, काय किचन क्लाउडची चावी? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, आता तू लवकरच तुझं काम सुरू करणार आहेस ना, मग त्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तेव्हा इथे ईश्वरीला ते गिफ्ट आता खूपच जास्त आवडतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काही लोक आहेत ना, घोड्यावरती बसवतात आणि मग रस्ता दाखवतात. मदत करण्यासाठी फक्त आपल्याला दाखवतात की ते पुढे आहेत म्हणून, बाकी योग्य वेळ आल्यानंतर बाजूला होतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, राकेशजी तुम्ही कुणाबद्दल बोलताय? तेव्हा राकेश म्हणत असतो की तो अर्णव, त्या अर्णवला भेटायला गेला होतात ना तुम्ही, त्यानेच तुमच्या डोक्यात हे काही बाई भरवलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला भेटायला गेले हे राकेशला कसं कळलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला कसं कळलं की मी त्या सरांना भेटायला गेले होते ते? तेव्हा इथे सुप्रिया आता त्याच्याकडे आश्चर्याने बघायलाच लागते.